जीवनरक्षा पदक विष्णू श्रेष्ठा यांची कथा आज आपण ऐकणार आहोत. नमस्कार, कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आहे एक स्पेशल गोष्ट अशा एका सैनिकाची की ज्याला जीवनरक्षक पदक मिळालं. त्याचं काय असतं माहिती आहे का? जो आपण प्रोफेशन करतो तो आपल्या अंगात मुरतो. क्लार्क असाल तर आयुष्यभर क्लार्क वागता, एखादा पोलीस अधिकारी असेल, आर्मी अधिकारी असेल तर तसे वागता, शिक्षक असेल असं म्हटलं जातं वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. तसंच वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. तो रिटायर झाला तरी त्याची लढाऊ वृत्ती नुसती लढाऊ वृत्ती नव्हे, तर त्याने जी शपथ घेतलेली असेल की देशातली माणसं, त्यांची रक्षा, त्यांचा सन्मान हा प्रथम, आणि मग सगळ्यात शेवटी मी. त्याच्या अगोदर मध्ये येतं युनिटचं जे काय म्हणूया, त्यांची जी प्रत्येक युनिटची काही ना काही हिस्ट्री असते, गौरव असतो, तो मेंटेन करीन. पहिला देश, मग युनिट, आणि मग सगळ्यात शेवटी मी. अशा एका निवृत्त पण सैनिकी पेशा बांधलेल्या विष्णू श्रेष्ठा नावा सैनिकाची गोष्ट आपण ऐकणार आहोत. त्यांना जीवन रक्षा पदक मिळालं, तेही निवृत्तीनंतर. चला तर मग बघूया आपण कोण आहे हे आहेत 7/8 गुरखा रेजिमेंटचे विष्णू श्रेष्ठा. मला वाटतंय याचं जे शीर्षक आहे तेच तुम्हाला सांगताय. प्रवास करताना चोर आणि दरोडेखोर गुंड यांचा सामना त्यांनी कसा केला. इतर सामान्य प्रवासी घाबरले, विष्णू श्रेष्ठा मात्र. सुरुवातीला त्यांनी आपलं पाकीट दिलं, त्यांनी गुंड गाफील राहिले, आणि मग जेव्हा त्यांनी एका मुलीवर गुंडांनी अत्याचार करायचा, तिची ओढणी खेचायचा, हात खेचायचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र विष्णू श्रेष्ठांनी त्यांना जवळच्या स्वतःच्या खुकरीने घायाळ केलं. या झटपटीत ते स्वतःही जखमी झाले. बरं व्हायला त्यांना 2 महिने लागले. मात्र याचा सन्मान म्हणून आर्मी आणि नेपाळ यांनी त्याचा सन्मान केला, आणि अर्थातच ते लोकांच्या समोरचा एक सिम्बॉल बनले की माणसानी कसं निर्भय असावं असा. मला वाटते तुम्हाला ही गोष्ट खूप आवडेल. गोष्ट सांगणार आहे म्हणजे मी वाचून दाखवणार आहे. शौर्यकथा भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 असे मी विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन संस्थेसाठी लिहिले. 5व्या भागाचं काम सुरू आहे, जरा रेंगाळ आहे दुसऱ्या कामामुळे. त्याच्यातल्या अनेक गोष्टींपैकी ही एक शूरवीर नेपाळी गुरखा इज सपोज टू बी द बेस्ट, ज्याला ब्रेव्हेस्ट असं म्हणतात. म्हणजेच असं म्हटलं जातं की जो म्हणतो मी मृत्यूला घाबरत नाही, तो एक तर खोटं तरी बोलत असतो किंवा गुरखा तरी असतो. तर अशा या गुरखा रेजिमेंटच्या विष्णू श्रेष्ठांची गोष्ट आपण ऐकूया. कॉवर्ड्स डाय मेनी टाइम्स, ब्रेव टेस्ट द डेथ, नेव्हर बट वन्स. हे एक सुप्रसिद्ध वचन. याप्रमाणे जगणारे आणि सहप्रवाशांना तोच संदेश देणारे विष्णू श्रेष्ठ. 7/8 गुरखा ही त्यांची रेजिमेंट. त्यांचा खानदानी पेशा सेना में भरती होणं. त्यांचा जन्म 1975 मध्ये नेपाळच्या पश्चिम भागात बघाचा देवराली खोळा, वॉर्ड क्रमांक 9, प्रभात जिल्हा इथे झाला. शाळा संपली की सेना बस, एवढं स्वप्न. मग त्यासाठीचा अभ्यास म्हणजे शरीर कमावणं, मेहनत करणं हे सारं आलंच. लहान वयातच तो सेनेत भरती झाला. 7 बटालियन ऑफ 8 गुरखा रेजिमेंट हे युनिट लढवायांचं. अनेक गुरख्यांच्या अनेक शौर्यकथा प्रसिद्ध आहेत. नवनवीन हत्यारांबरोबर पारंपरिक खुकरी हे त्यांचं प्रिय हत्यार, आणि त्यांचा नारा आयो गुरखाली ऐकणाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारा. प्रथम ब्रिटिश सेनेत, आर्मीत, आणि मग भारतीय सेनेत गुरख्यांचं खास स्थान. आपल्या रेजिमेंटच्या बरोबरच्या आयुष्यात त्यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला, अनेक ऑपरेशन्समध्ये भाग घेतला, आणि आता केवळ वयाच्या 35व्या वर्षी ते निवृत्त झाले आणि घरी जाण्याचं स्वप्न बघू लागले. अनेक वर्षांनी आता ते कुटुंबासमवेत राहणार होते. मग मुलांसाठी छोटा मोठा खाऊ, आई बहीण बायको, आई बाबा
सगळ्यांसाठी काही ना काहीतरी ते घेऊन चालले होते. छोटासा व्यवसाय करायचा आणि साऱ्यांच्या बरोबर सुखात आयुष्य घालवायचं या स्वप्नाने ते भारले गेले होते. आपले बरेचसे सामान त्यांनी आधीच गावी पाठवून दिले. हातात होती एक छोटीशी बॅग आणि ती बॅग घेऊन ते मौर्य एक्सप्रेसमध्ये शिरले. आता विष्णुश्रेष्ठा निवृत्त झाले होते. मग साध्याच वेशात इतर नागरिकांप्रमाणे त्यांच्याच डब्यातून ते प्रवास करीत होते. अंधार होताच साऱ्यांनी जेवणं उरकली आणि सारे आपल्या आपल्या बर्फवर आडवे झाले. आता बाहेर होता काळाकुट्ट अंधार. सुरुवातीला दिसणारे गावातले लुकलुकणारे दूरवरचे दिवे तेही आता गायब झाले आणि आता काळोखाचं राज्य सर्वत्र पसरलं. गाडीनं वेग घेतला. वेगात गाडी चित्तरंजन जंगलात शिरली आणि काळोख आणखीन दाट झाला. गाडीतील प्रवासी तेव्हा ढाराढूर झोपले होते. कचकन अचानक ब्रेक लागला. गाडी थांबली. काहींना तर काय झालं कळलंच नाही. काहीतरी झालं असेल, कोणीतरी असं म्हणत कूस बदलली आणि थोड्याच वेळात झोपी गेलेल्यांना दचकून जाग आली, कारण 15 ते 20 गुंड डब्यात शिरले होते. त्यांच्या हातात चाकू, सुरे, चेन, दांडे सर्व काही होतं. गाडी परत वेगाने सुरू झाली आणि या सगळ्याचा वापर हातातल्या साहित्याचा ते प्रवाशांना धमकवण्यासाठी करत होते. त्यांचा हेतू एकच होता की जबरदस्तीनं त्यांच्यावरची चीज वस्तू हिसकावून घ्यायची आणि जसे चढले तसंच निघून जायचं. आता जागे झालेले प्रवासी घाबरलेले, भेदरलेले, त्या थंडीतही घामाघूम झाले. आपल्या जवळचे भराभर सारे देऊ लागले. कोणी चेन काढली, कोणी बांगड्या काढल्या, कोणी अंगठी काढली, कोणी पाकिट काढलं आणि असं सगळं गोळा करत ते विष्णुश्रेष्ठांकडे आले. विष्णुश्रेष्ठा हे सगळं बघत होते. त्यांच्या मनात चलबिचल सुरू होती, विचार सुरू होते, या क्षणी त्यांना काय करता येईल. मात्र क्षणभर त्यांनी स्वतःच्या जवळचे केवळ प्रवाशापुरतं ठेवलेले हे छोटंसं पाकिट त्यांच्या सुपूर्त केलं, अगदी गुपचूप. मनात मात्र त्यांच्या प्रचंड कळबळ सुरू झाली. सारं आयुष्य लढण्यात गेलं, भल्या भल्या दहशतवाद्यांना मारलं, संपवलं आणि आता आणि हे बुरटे विचाराने त्यांची साखळी तुटली. कारण त्यांच्या शेजारीच एक 18-19 वर्षाची खूप सुरेख अशी मुलगी बसली होती. आता हे सारे गुंड तिच्याजवळ आले. तिने बिचारीनं तिच्या हातातलं घड्याळ त्यांना पुढे केलं. त्यांना घड्याळ नको होतं तर तिचा हातच होता होता. कोणी तिचा हात ओढला, कोणी आणखीन लगट केली, कोणी ओढणीला हात घातला आणि आता मात्र विष्णुश्रेष्ठांना ती युवती घाबरली, मदतीसाठी ओरडू लागली. प्रवाशांपैकी 6 प्रवासी हे दृश्य फक्त भेदरून बघू लागले. दरोडेखोरांना बळ चढलं. तिच्या मदतीला कोणी येईल विष्णुश्रेष्ठा अपेक्षेने बघत होते, पण तसं काहीच घडलं नाही. एकाने तिचा ड्रेसच पाडला. आता मात्र वेळ आली होती विष्णुश्रेष्ठांना ॲक्शन घेण्याची. त्यांना राहवलं नाही. त्यांनी परत एकदा जोरदार नारा दिला, आयो गुरखाली, आणि स्वतःच्या कमरेची खुरकी, त्याला खुकरी, ते गुरख्यांचं खास हत्यार असतं, ते काढलं आणि ते दरोडेखोरांच्या दिशेने धावले. त्यांना माहिती होतं की ते एकटेच आहेत आणि इतक्या सरांच्या जवळ ते कमी पडतील कदाचित, पण त्याला छोटीशी अंधुक आशा होती की प्रवासी पुढे येतील. प्रत्यक्षात असं काहीच झालं नाही. गुंड आणि विष्णुश्रेष्ठा यांच्यात चकमक सुरू झाली, झटपट सुरू झाली. कोणीतरी त्यांच्यावर चाकूनं वारही केला. ते खाली पडले. मात्र क्षणभरात त्यांनी आपला तोल सावरला आणि भटापट आपल्या कुकरीने सगळ्यांना जखमी करायला सुरुवात केलं. 6 जण जबर जखमी झाले. एवढ्यात परत कोणीतरी चेन खेचली, गाडी थांबली. दरोडेखोर काही पळून गेले, काही मात्र एवढे जखमी झाले होते की त्यांना उडी मारता येईना, पळून जाता येईना. एवढ्यात कोणीतरी प्रसंगवाधान साधून रेल्वे पोलिसांना फोन केला होता. आता रेल्वे पोलीसही आले. त्यांनी या 6 जणांना, दरोडेखोरांना अटक केली. विष्णुश्रेष्ठांनाही शेजारच्या
स्टेशनावर उतरवलं गेलं, त्यांच्यावर प्रथमोपचार केले गेले आणि त्यांना जवळच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये पोचवलं गेलं. या सगळ्या झटापटीत पूर्ण बरं व्हायला त्यांना जवळजवळ 2 महिने लागले. पण मनात मात्र दाटलं होतं प्रचंड समाधान, काहीतरी केल्याचं आणि एका मुलीची रक्षा केल्याचं. तेवढ्यात ही बातमी वृत्तपत्रात झळकली. वृत्तपत्र, TV चॅनल्स सगळे त्याच्या मुलाखतीसाठी धावू लागले. विष्णुश्रेष्ठांनी धन्यवाद दिले आणि केवळ ते म्हणाले, मनात कसला गर्व होता ना अभिमान. जेव्हा मी वर्दीत होतो तेव्हा दुश्मनांशी लढणं हे माझं कर्तव्य होतं आणि आता समाजासाठी काहीतरी करणं. न बोलताही त्यांनी समाजासाठी खूप मोठा संदेश दिला होता. भित्रा माणूस, ते म्हणाले, भित्रा माणूस जिवंत असला काय किंवा मेला काय, काहीच फरक पडत नाही. उगाचच त्याच्या मृत्यूनंतर दुःख करतात. मात्र तो तर रोजच हजारो मरतच असतो. वृत्तपत्रांनी आणि चॅनलनी हे त्यांचं वचन आणि ही बातमी लावून धरली. याचा परिणाम म्हणून सेनेनं त्यांना सेना पदक बहाल केलं आणि नेपाळ सरकारनं त्यांना उत्तम जीवन रक्षा पदक देऊन सन्मान केला. ते म्हणतात की पूर्वी फक्त मला माझे गाववाले आणि घरवाले ओळखायचे आणि माझ्या युनिटमधली माझे साथी. या छोट्याशा घटनेने मात्र मी खूप दूरवर पोचलो. या बातमीच्या आधारे त्या मुलीच्या घरचे त्यांच्यापर्यंत येऊन पोचले. त्यांनी खूप मोठी रक्कम विष्णुश्रेष्ठांना देऊ केली. मात्र त्यांनी ती नम्रपणे नाकारली. विष्णुश्रेष्ठांची गोष्ट आपल्यासारख्या सामान्य माणसांना खूप काही सांगून जाते, नाही का? खरंच आपण साध्या साध्या गोष्टीत स्वतःला घाबरवतो आणि रोजच मरत असतो. नाही वाटत तुम्हाला असं? याच्यामुळेच दुष्टांना बळ मिळतं हे आपण विसरतो. एका कवीने खूप उत्तम एक वचन केलेलं आहे, आज के मुस्लिम कल के कायर हिंदू थे और आज के कायर हिंदू कल के मुसलमान होंगे. हे पट्ट आजच्या घडीला हे वाक्य पुन्हा एकदा लक्षात ठेवा आणि विष्णुश्रेष्ठांकडे आपण परत एकदा एक झलक म्हणून बघूया. नमस्कार. तर असे हे जीवनरक्षा पदक मिळवणारे आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूया आणि साध्या साध्या गोष्टींना न घाबरता त्यांचा सामना करायला शिकूया आणि त्यांचं अभिनंदन करूया.